तर वाहनो, मी तुमचा ट्रॅव्हलर प्रशांत. आता सध्या आपण आलेलो आहे गणपतीकडा वॉटरफॉल ट्रॅव्हलिंगसाठी. तर इथून फक्त 10 किलोमीटर राहिलेलं आहे. तर हे तुम्ही वातावरण बघू शकता, चिरचिर येते थोडे. आणि मी पूर्णपणे ते वॉटरफॉल एक्सप्लोअर करणार आहे आणि तुम्हाला लावणार आहे. तर चला पुढे जाऊया. तर मित्रांनो, आपण इथं मॅगी घ्यायला आलो, पण मॅगी काय भेटलेले नाही आपल्याला. हे काय तर गिफ्ट म्हणून नूडल्स आहेत बालाजीचे, ते घेतलेले आहेत आपण. आणि आता आपण जात आहे पुढं. इथून फक्त एक 7-8 किलोमीटर राहिलं वॉटरफॉल. चिरचिर पण येत आहे. चला. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे गावामध्ये. आम्ही ट्रेक चालू करत आहे गणपतीकडेचा. आणि तर ते तुम्ही बघू शकता की तिथं पांडवकालीन केव आहे, ते आपण बघणार आहे. तर चला. आपण थोडा अंतर चालून येतो, त्यावेळेस आपल्याला हे वरून दिसतंय बरं का, ते केव्स आहेत पांडवकालीन. थोडं पुढं चालून येतो ना, त्यावेळेस आपल्याला मंदिराचे अवशेष दिसतात बरं का. हे पूर्णपणे प्राचीन मंदिर असू शकतं. तर तुम्ही बघू शकता की पूर्णपणे हे दगड तुटलेले आहेत, पण आपल्याला कलाकृती दिसते बरं का याच्यावरती, जे नक्षीकाम आहे हे बघू शकता. पूर्णपणे हे नष्ट झालेले आहे आणि पूर्ण दगडे अस्वस्थ पडलेले आहेत. तर इथं अगोदर काहीतरी असावं बरं का. जर तुम्हाला काय माहीत असेल तर मला सांगा नक्कीच. तर मित्रांनो, आपण त्या गणपतीकडे केव्ह जवळ आलेलो आहे. तर बघू शकता की गर्दी किती आहे. खूप सारे लोक आहेत बरं का. तर इथे एक वॉटरफॉल आहे, छोटंच आहे. तर ते बघण्यासाठी सगळेजण थांबले आहेत. चला आपण पण बघूया. तर मित्रांनो, आम्ही रस्ता चुकलो बरं का. म्हणजे पुढून रस्ता आहे, त्या रस्त्याने जाणार आहे. इथं पाठीमागे आम्ही अंदाजे तरी 50-100 मीटर गेलो असेल. तर आता पुढं जात आहे आणि बघतोय पुढं रस्ता आहे का नाही. तर होतं बरं का असं कधी कधी. तर मित्रांनो, 8:30 वाजले सकाळचं बरं का. तरी पण वातावरण असं झालेलं आहे की अंधार पडत चाललेलं आहे असं. तर बघू शकतो की घनदाट जंगल आहे, पूर्णपणे आभाळ आहे. खूप जोरात पाऊस आलेला आहे असं वाटायला लागलंय. ते काय म्हणतात त्याला, आपलं जंगल सफरवरती आलेलो आहे आता मी. तर पाऊस आलेला मध्ये आपल्याला फुल दिसलेले आहे. तर बघू शकता की हे पूर्णपणे गुलाबी रंगाचं फुल आहे आणि त्याला असे कप्पे आहेत खाली आणि त्यामध्ये पिवळे फुल आहेत. या फुलाचं नाव मला तर नाही माहीत, तरी पण मी याची माहिती घेऊन खाली कमेंटमध्ये टाकेन. जर तुम्हाला या फुलाबद्दल काय माहीत असेल तर कमेंट करून मला नक्कीच सांगा. तर हे तुम्हाला ह्या अगोदर तुम्ही फुल कधी बघितलं होतं का? शेवटी पोहोचलेलं आहे. हे गणपतीकडे आहे. हा गणपती म्हणजे पांडवकालीन गुफा आहे बरं का, लेणी आहे. तर ती बघू शकतो की आपण तिथून खाली रॅपलिंग करत जाणार आहे. तर खतरनाक फील होणार आहे. तर आपण त्याचा पण व्हिडिओ घेऊन या. तर तुम्ही बघू शकता की माझ्या अंदाजे 150 फूट आहे बरं का. तर मित्रांनो, जसं जसं आपण पुढे येईल तसं आपल्याला हे म्हणजे जे लेणी बघत असते ते पूर्णपणे दगडामध्ये तोडलेले आहे. तुम्ही खाली बघू शकता. तर इथं बघू शकता हे पाण्याचं टाक आहे आणि इथं पण अंदाजे पूर्णपणे असं कोरलेलं आहे. खूप छान आहे. तर बघू शकता की पूर्णपणे दगडामध्ये कोरलेलं आहे आणि याच्यावरती नावं टाकलेले आहेत. काय नाव टाकलेले आहेत आपल्याला नीट दिसत नाही. तर तुम्ही आत पण बघू शकता बरं का. आज पण नाव टाकलेलं आहे बरं का. तर तुम्हाला याच्यावरती काय म्हणायचं आहे, म्हणजे हे आपलं एक ऐतिहासिक वास्तव आहे. तर याच्यावरती असं लेखन करणं हे योग्य आहे का आणि याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. तर मित्रांनो, फायनली आपण गणपतीकडे येते पांडवकालीन लेणी त्यामध्ये पोहोचलेलो आहे. आणि याच्यावरती नक्षीकाम सुद्धा केलेलं आहे. त्यानंतर याचे काही ठिकाणी तुकडे सुद्धा गेलेले आहे. तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, सध्या आपण आहे गणपतीकडे आपण एक्सप्लोर करायला होतो. त्यावेळेस बघू शकता की हा नवीन ज्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आहे त्या इथे काय आहे, त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस घरामध्ये सुतक पडतं किंवा विटाळ होतो त्यावेळेस आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करू शकत नाही. त्यानंतर 10 दिवसानंतर आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करू शकत नाही. त्यामुळं ह्या ज्या मूर्ती आहेत त्या एका ठिकाणी ठेवलेल्या आहेत.
ते त्या आहे तशा म्हणून आपण पप्पाचं विसर्जन करत नाही म्हणून त्या मूर्ती इथे ठेवलेले आहेत. याचं मग हेच कारण होतं. आता मी बनवणार आहे मॅगी. त्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपण पाणी घेणार एकदम शुद्ध वरनं वॉटरफॉलमधनं पडतंय. तर पलीकडे जावं लागणार आहे आपल्याला. चला. पण इथं पातेलं ठेवलंय पाणी साचण्यासाठी. एकदम शुद्ध पाणी. तर आपण पूर्णपणे मॅगीची तयारी केलेली आहे. त्यामध्ये कांदा कापून टाकलेला आहे, टोमॅटो कापून टाकलेले आहे. त्यानंतर आपल्याकडे कोथिंबीर पण आहे, लिंबू पण आहे. मॅगी शिजत आलेली बरं का आपली. वरून खाली आलोय आणि पूर्ण झालेले आपल्या रॅपलिंग सक्सेस रॅपलिंग केलेली आहे. तर आपला भाऊ होता येते खाली सेफ्टीसाठी. तर असं आपण इथून वरती जाणार आहे.